नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जो 3 फेब्रुवारी 2025 चा लोकसत्ताचा न्यूजपेपर आहे तो बघणार आहोत। पण त्यापूर्वी मला एक सांगायचं आहे की मी तुम्हाला म्हटलं होतं की संडे एडिटोरियल मी डिस्कस करत जाईल। तर मी संडेला पेपर आणलेत, ज्यांनी मला ज्याच्यात आर्टिकल्स चांगले वाटतात ते सगळे पेपर मी आणले। त्याच्यातले आर्टिकल वाचायचं काम माझं चालू आहे आणि मला पॉसिबल जसं होत जाईल तसं मी त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करत जाईल। पण जरी मला ते पॉसिबल झालं नाही तरी मी काय करणार आहे, जसं हा एक तुम्हाला आर्टिकल दिसत असेल हे संडे एडिटोरियल मधलंच आहे की GBS नेमका काय आहे। हा माझा आर्टिकल वाचून झाला आहे, पण एक नोट्सचा फॉर्मॅट मध्ये जर तुम्हाला शिकवायचं असेल तर त्याच्यासाठी मला स्वतःला स्टडी करून नोट्स काढून मग ते तुम्हाला मला सांगता येईल, बरोबर। हे एक आर्टिकल छान होतं। त्याच्यानंतर हे बघा, हे पण एक आर्टिकल आहे डीपसीकचा कल्लोळ, ठीक आहे। असे छान छान आर्टिकल आहेत याच्यात। अजून हे पण एक आर्टिकल होतं की अनर्थ का टळत नाहीत। तर याच्यातही त्यांनी कार्यकारण मीमांसा दिलेली आहे की नेमका प्रशासनाकडून काही कमतरता आहे का, जे लोक तिथे जमतात त्यांनी पण थोडा संयम धरायला पाहिजे। तर अशा खूप साऱ्या गोष्टींचा उहापोह या आर्टिकल्स मध्ये केलेला असतो, जे आर्टिकल्स आपल्याला 2025 च्या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये नक्कीच महत्त्वाचे ठरतील। म्हणजे कोणी UPSC करत असेल, MPSC करत असेल, या दोघांच्या दृष्टीने हे आर्टिकल्स महत्त्वाचे असतील। आणि सोबत जे लोक CSAT म्हणजे आता त्याच्या आधीची स्टेप आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा पास करून जायची असते, बरोबर। त्याच्यासाठी CSAT असतो, तर ते CSAT चे म्हणजे त्याची प्रॅक्टिस सुद्धा ह्या आर्टिकल मधून होत जाईल, ठीक आहे। तर त्यामुळे जरी मला हे आर्टिकलचे व्हिडिओ घेणं जमलं नाही तर मी काय करत जाईल, आपलं जे एकाक्षीचं कम्युनिटी चॅनल आहे, जसं हे बघा, तिथे मी ऑलरेडी आज हे अपलोड केलेलं आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला इथे जाऊन वाचता येईल किंवा मग आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला ते तिथे जाऊन मी पोस्ट केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकतात। 1-2 मिनिट फक्त। तर हे एकाक्षीच्या टेलिग्राम चॅनलवर पण मी केलेलं आहे, ठीक आहे। तर मग अशा पद्धतीने तुम्ही इथे जाऊन हे आर्टिकल वाचू शकतात आणि जसजसा मला वेळ मिळेल तसतसे मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ घेऊन येत जाईल। कारण आता मेन काय आहे, मला अर्थसंकल्पावर पण बनवायचं आहे। रविवारच्या न्यूजपेपरमध्ये खूप छान छान म्हणजे तक्त्याच्या फॉर्मॅटमध्ये ते पेपर घेतल्यामुळे खूप साऱ्या बाजू कळाल्या अर्थसंकल्पातल्या, ठीक आहे। म्हणजे त्यांनी खूप वेगवेगळ्या चार्ट फॉर्मॅटमध्ये दिले, तर माझा आता फोकस त्याच्यावर आहे, मला त्याच्यावर व्हिडिओ घेऊन यायचा आहे। म्हणून मग सध्या आर्टिकल्सचे मी फक्त हे पोस्ट करत जाईल, तुम्ही एक तर टेलिग्रामला किंवा कम्युनिटी पोस्टला चेक करत जा, ठीक आहे। आणि स्वतः वाचून घेत जा, म्हणजे मी व्हिडिओ जरी बनवला तरी तुम्हाला ते समजायला सोपं जाईल, ठीक आहे। हेच मला सांगायचं होतं। आता जो आजचा न्यूजपेपर आहे 3 तारखेचा तो आपण कंप्लीट करून घेऊ, ठीक आहे। तर आजची पहिली न्यूज काय आहे, व्यापार युद्धाचे रणशिंग, ठीक आहे। तर अमेरिकेचे अध्यक्ष आता काय म्हटलंय बघा त्यांनी, त्याच्यातल्या ज्या गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहे, फक्त मतितार्थ समजून घ्या, महत्त्वाचं काय आहे ते सांगते। व्यापार युद्धाचे रणशिंग, चीन, कॅनडा, मेक्सिकोवर ट्रम्प प्रशासनाचा वाढीव कर, शेजाऱ्यांचे अमेरिकेला जशास तसे उत्तर। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन तसेच मेक्सिको आणि कॅनडा या 2 देशांवर भरमसाठ आयात कर लावण्याची घोषणा शनिवारी केली। याला प्रत्युत्तर देत कॅनडा आणि मेक्सिकोनेही अमेरिकन मालावर करवाढ करण्याची घोषणा केल्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यापार युद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे। चीनने ट्रम्प यांच्या घोषणेवर अद्याप प्रतिक्रिया दिली नसली तरी जगातील 2 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील बेबनाव जागतिक अर्थकारणावर परिणाम करणारा ठरू शकेल, ठीक आहे। हे महत्त्वाचं आहे, जागतिक अर्थकारणावर या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होणार आहे हे जाणून घेणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं काय आहे, तर भारत तुर्तास यादी बाहेर, हे बघून घ्या की, आणि तो यादी बाहेर पण का आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे। ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर वाढीव करबोजा लादण्याचा इशारा दिला असला तरी त्यांच्या पहिल्या कर लाटेमधून भारताला वगळण्यात आले आहे। यामागे 3 प्रमुख कारणे असल्याचे मानले जाते। याच महिन्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा दौरा करणार असून यावेळी व्यापार संबंधांवर वाटाघाटी होण्याची शक्यता आहे. नंतर भारताबरोबर असलेली अमेरिकेची व्यापारी तूट 3 देशांच्या तुलनेत कितीतरी कमी आहे. चीन, मेक्सिको आणि कॅनडाची व्यापारी तूट अनुक्रमे 30%, 19%, 14.5% असताना भारताबरोबरची अमेरिकेची व्यापारी तूट मात्र केवळ 3.2% आहे. शनिवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महागड्या मोटारी, दुचाकींसह अमेरिकेतून आयातीवरील शुल्क कमी करण्यात आले आहेत. याच्यात दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की इथे तर डोनाल्ड ट्रम्प आहे, बघून घ्या, सगळ्यांना माहितीच असतील ते. नंतर कॅनडाचे पंतप्रधान कोण आहे? जस्टिन ट्रुडो. आणि मेक्सिकोच्या अध्यक्षा कोण आहे? क्लॉडिया शिनबाउम. ठीक आहे, तर आता बघूया पुढच्या न्यूजकडे. आता ही जी न्यूज आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे ओव्हरऑलच परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. का ते सांगते. कारण एकतर म्हणजे पूर्व परीक्षेच्या दृष्टीने डिस्क्रिप्टिव्ह असो किंवा ऑब्जेक्टिव्ह असो, दोन्ही दृष्टीने महत्त्वाची आहे. पण डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीने का महत्त्वाची आहे तर 2025चं जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यात आर्ट अँड कल्चर हा एक टॉपिक आहे. बरोबर, आर्ट अँड कल्चरमध्ये हे तर महत्त्वाचं आहे. पण इथे एक शब्द दिसतोय तुम्हाला, गंजिफा. गंजिफाचा अर्थ नेमका काय असतो आणि गंजिफा म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे आणि हे महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, त्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. बघा काय म्हटले त्यांनी की सावंतवाडी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात भारतीय खेळण्यांच्या उद्योगाला उभारी देण्यासाठी आर्थिक तरतुदींची घोषणा केली आहे. चीनमधून आयात होणाऱ्या स्वस्तातील खेळण्यांना सक्षम पर्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या पारंपरिक लाकडी खेळणी आणि भातुकली व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मेड इन इंडिया खेळण्यांना बाजारपेठेत आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय योजना आणण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. क्लस्टर रूम आणि पॉशलूमच्या माध्यमातून व्यापार सुलभ वातावरण तयार करण्याचा सरकारचा मानस आहे. या घोषणेचे सावंतवाडीतील लाकडी खेळणी तयार करणारे उद्योजक आणि कारागीर यांनी स्वागत केले आहे. सावंतवाडी पॅटर्न चीनी खेळण्यांना तगडी स्पर्धा देईल असा विश्वास व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे आपल्या लाकडी खेळण्यांना जागतिक ओळख मिळेल अशी अपेक्षा शुभदा देवी भोसले यांनी व्यक्त केली आहे. आता यांचंही नाव का आलं आहे कारण तर त्या याच्यात वाचू आपण. ठीक आहे, सावंतवाडीच्या खेळण्यांना यापूर्वीच GI मानांकन मिळाले आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की सावंतवाडीच्या ज्या खेळण्या आहेत त्यांना ऑलरेडी GI मानांकन आहे. त्यामुळे ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. नंतर महाराष्ट्र गंजिफा तयार करणारे एकमेव राज्य आहे. केंद्राच्या निर्णयामुळे या खेळणी उद्योगाला मोठे प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे. ठीक आहे, आता गंजिफा नेमकं काय आहे ते बघून घ्या. हे बघा, गंजिफा सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू. आता हे काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, गंजिफा हा पत्त्यांच्या सहाय्याने खेळला जाणारा खेळ. सावंतवाडीत त्या खेळाची परंपरा 3 शतकाहून जुनी असल्याचे आढळते. ठीक आहे, तो राजे रजवाड्यांच्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणून खेळला जात असे. तर हा गंजिफा खेळाची पानं तयार करण्याचं काम आहे ना, हे सावंतवाडीमध्ये चालतं. त्यामुळे गंजिफा हा शब्द नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुन्हा राजाश्रय. बघा काय म्हटले त्यांनी, लाकडी खेळण्यांचा व्यापार वाढविण्यात सावंतवाडीच्या राजघराण्याचे मोठे योगदान आहे. श्रीमंत बापूसाहेब महाराज आणि त्यानंतर श्रीमंत शिवराम राजे भोसले यांनी कारागिरांना प्रोत्साहन दिले, लाख कामाचे पुनरुज्जीवन केले. सत्वशीला देवी भोसले यांनी हा वारसा जपला. आजही शुभदा देवी भोसले आणि श्रद्धाराजे भोसले यांची मदत आणि मार्गदर्शन कारागिरांना मिळते. आता केंद्र सरकारकडूनही राजाश्रय मिळणार असल्यामुळे खेळणी उद्योग भरभराटीला येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ठीक आहे, आता ही जी पुढची न्यूज आहे ही पण अतिशय महत्त्वाची आहे. कोणतं तर ICC अंडर-19 वुमेन्स T20 वर्ल्ड कप मलेशिया 2025. म्हणजे ही जी चॅम्पियनशिप झाली ही दुसऱ्यांदा झाली आहे. याच्यापूर्वी पहिली जी झाली होती ती सुद्धा भारताने जिंकली होती इंग्लंडला हरवून, आणि आत्ताची जी आहे ती दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने पुन्हा जिंकली. त्यामुळे अंडर-19च्या संघाने हे जे यश मिळवलं आहे ते खूप
महत्त्वाचं आहे आणि ही न्यूज खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, आपण वाचूया. भारताच्या महिला क्रिकेट संघाने 19 वर्षाखालील 2020 विश्वचषकाचे जेतेपद राखण्याची किमया रविवारी साधली. अंतिम लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी आणि 52 चेंडू राखून धुव्वा उडवला. भारताच्या वरिष्ठ महिला संघाला अद्याप विश्वविजय साकारता आलेला नसताना युवा संघाने मात्र 2020 विश्वचषकाच्या दोनही पर्वात जेतेपदावर मोहर उमटवली आहे. ठीक आहे, महत्त्वाची न्यूज आहे, कारण युवा संघाला हे यश मिळवता आलेलं नाही आहे, पण तेच अंडर-19च्या संघाने हे मिळवलेलं आहे. ठीक आहे, तर बघा, गोंगडी त्रिशाच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताच्या युवा महिला संघाने रविवारी झालेल्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून धुव्वा उडवताना सलग दुसऱ्यांदा 19 वर्षाखालील T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. विशेष म्हणजे या स्पर्धेचे 2च पर्व झाले असून दोन्ही वेळा भारतीय संघ जगज्जेता ठरला आहे. कुठे झाली? मलेशिया येथे झालेली या स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्या सामन्यापासूनच प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. आता पुढे बघा. भारताच्या वरिष्ठ महिला संघाला ICCच्या जेतेपदांनी आतापर्यंत हुलकावणी दिली आहे. युवा गटात मात्र भारताचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत, ठीक आहे, 2023 मध्ये जे झालं होतं दक्षिण आफ्रिकेत झाली होती ती 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषकातही भारतीय संघ अजिंक्य ठरला होता. शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने त्यावेळी अंतिम लढतीत इंग्लंडला धूळ चारली होती. ठीक आहे, म्हणजे पहिला कुठे झाला? दक्षिण आफ्रिकेत झाला. आपण कोणाला हरवलं होतं? तर इंग्लंडला हरवलं होतं आणि शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर यंदा निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासमोर प्रतिस्पर्ध्यांचा फारसा निभाव लागला नाही. आता पुढे संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारा पारुनिका सिसोदिया, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा या भारताच्या, ठीक, यांची नावं तर लक्षात ठेवा. पारुनिका सिसोदिया, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा या भारताच्या डावखुऱ्या फिरकी त्रिकुटाने अंतिम लढतीतही प्रभावी मारा केला. ठीक आहे, गेल्या विश्वविजयी संघाचा भाग असलेल्या त्रिशाने 3 बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेला गारद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बघा, गोंगडी त्रिशाला अंतिम सामन्यातील आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्रिशाने स्पर्धेत सर्वाधिक 309 धावा करतानाच आपल्या लेग स्पिन गोलंदाजीने 7 गडी बाद केले. ठीक आहे, आणि निक्की प्रसाद हिच्या नेतृत्वाखाली हे यश आपण गाठलेलं आहे. ठीक आहे, आता पुढची न्यूज बघा. ह्याच्यातल्या ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. पहिली झाली दक्षिण आफ्रिकेमध्ये, आत्ताची झाली मलेशियामध्ये. दोन्ही वेळेस भारतच विजेता ठरला आहे. नंतर पहिली इंग्लंडला हरवून आणि आत्ताची दक्षिण आफ्रिकेला हरवून आपण विजयी झालो आहोत. ठीक आहे, आता हे बघा. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी. ठीक आहे, याच्यात आता त्यांच्या विरुद्ध कोण होते? तर सोलापूरचा महेंद्र गायकवाड हा होता. मग आत्ताचा कोण आहे? पृथ्वीराज मोहोळ पुण्याचा. लक्षात ठेवा, पृथ्वी आणि पुणे प वरून. आणि कोणाला उपविजेता किंवा कोणाला हरवून झालं? तर सोलापूरचा महेंद्र गायकवाड याला. ठीक आहे, ह्या 2च गोष्टी याच्यात महत्त्वाच्या आहेत. पुढची न्यूज बघा, कोणत्या दृष्टीने महत्त्वाची आहे ते नीट लक्षात घ्या. टायटल असू द्या, जे काही असेल ते, पण आपल्याला दृष्टिकोन बघायचा आहे. गिग कर्मचाऱ्यांसाठी तरतुदी वरवरच्या काँग्रेसचं म्हणणं. ठीक आहे, तर आत्ताच्या अर्थसंकल्पात गिग कर्मचाऱ्यांसाठी काय तरतुदी केल्या आहे हे आपल्याला महत्त्वाचं आहे. तर आधी आपल्याला गिग इकॉनॉमी किंवा गिग वर्कर्स म्हणजे काय आहे हे माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आणि हे पण इकॉनॉमिक
च्या दृष्टीने डिस्क्रिप्टिव्हसाठी पण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे, पहिलीच डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, त्यामुळे पेपर खूप लेंदी पण नसू शकतो असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की हेच बेसिक प्रश्न आता आपल्याला समजायला पाहिजे की व्हॉट इज गिग इकॉनॉमी किंवा गिग वर्कर्स म्हणजे काय, त्यांचे प्रॉब्लेम्स काय असतात, किंवा त्याच्याने फायदा काय आहे, अशा दोन्ही साईडने त्याचे आपल्याला जर प्रश्न विचारले तर हे उत्तर आपल्याला लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. आणि बघा आता ह्या न्यूजमध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की आता गिग कर्मचाऱ्यांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. तसेच त्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचाही लाभ मिळणार आहे. मात्र अशा कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर कायद्याचे संरक्षण आणि सुरक्षेची रचना असणे आवश्यक आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस आणि माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी म्हटले. तर बघा नेमकं काय आहे की राजस्थान, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारांनी गिग कर्मचाऱ्यांसाठी विधेयके आणली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्यासाठी महत्त्वाचं काय, राजस्थानमध्ये, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये या कर्मचाऱ्यांसाठी ऑलरेडी विधेयके आणलेली आहेत. तर मग आपल्याला हे पण माहिती पाहिजे. ठीक आहे, की ती विधेयकं काय आहेत, नेमकं त्याच्यात त्यांनी काय काय तरतुदी केलेल्या आहेत आणि ते कसे त्यांना फायदेशीर आहेत. ठीक आहे. आता आपण जाऊया पुढच्या न्यूजकडे. इस्रायलचे पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर. इस्रायलचे, आता ही पण न्यूज फक्त माहिती असू द्या काय चाललंय म्हणून, बाकी काही बघण्यासारखं नाही आहे या न्यूजमध्ये. इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत तर बेंजामिन नेतन्याहू. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू रविवारी अमेरिका दौऱ्यावर गेले. मंगळवारी होणाऱ्या भेटीत आपण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर हमासवर मिळवलेल्या विजयाबद्दल चर्चा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच इराण व अरब देशांसंबंधीही आम्ही बोलू, असे नेतन्याहू म्हटले. ठीक आहे. ही एक न्यूज जी आहे ही फक्त ओव्हरलुक करा. कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाच्या स्थापनेसाठी कृती गट स्थापन केलेला आहे. त्याच्यात कोण कोण आहे, बरीच नावं आहेत, आपण फक्त ओव्हरलुक करू. देशातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाच्या स्थापनेसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहयोगाने माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घेतला असून त्यासाठी कृती गटाची म्हणजे टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली. महाराष्ट्रामध्ये संशोधन, विकास, कौशल्य वृद्धी, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि धोरण निर्मितीला चालना देण्यासाठी आणि केंद्र सरकारशी समन्वय साधून जागतिक पातळीवर उत्कृष्ट आणि नाविन्यतेचे केंद्र तयार करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. आता याच्यात बरेच दिलेले आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञान खात्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. बाकी हे तुम्ही वाचून घ्या. पण मेन कोणाच्या अध्यक्षतेखाली तर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञान खात्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुढची न्यूज जी आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेवढं फक्त मी तुम्हाला सांगते. काय आहे, संवाद हाच पालक मुलांमध्ये महत्त्वाचा दुवा. अक्षता मूर्ती कोण आहे, त्या सुधा मूर्ती यांच्या मुलगी. तर मेन काय आहे की जयपूर साहित्य महोत्सवात त्यांनी हे स्टेटमेंट केलं, म्हणजे जयपूर साहित्य महोत्सव चालू आहे. त्यानंतर दुसरं काय सांगायचं आहे मला की हे बघा, अमोल पालेकर जे आहे, अमोल पालेकर त्यांचं जे पुस्तक आहे द व्ह्यू फाइंडर, हे ऑटोबायोग्राफी आहे त्यांची. तर मग हे पुस्तक आपल्याला माहिती पाहिजे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. अमोल पालेकर यांचं व्ह्यू फाइंडर हे त्यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. तर ऑलमोस्ट आजच्या पेपरच्या न्यूज कंप्लीट झालेल्या आहेत. फक्त मी आधी जे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही तो लेख जाऊन वाचा, त्याच्यात चांगलं दिलेलं आहे की नेमकं GBS गुलेन बेरे सिंड्रोमचा उगमच कुठून झाला आहे. फ्रान्समध्ये जे युद्ध चालू होतं आणि मग तिथे जे वर्क करणारे 2 प्राध्यापक होते त्यांनी कसा सर्च घेतला आणि मग त्यांच्या नावावरूनच त्याला कसं GBS सिंड्रोम हे नाव पडलं, ही हिस्ट्री त्याच्यात दिलेली आहे. त्यानंतर पुणे, सोलापूर आणि आय थिंक एक मिनिट की पुणे, सोलापूर आणि कलकत्ता इथे पण त्याचे रुग्ण आढळत आहेत. त्याच्यानंतर नेमकं कॉज काय आहे की व्हायरल आणि बॅक्टेरियल जरी म्हटल्या जात असेल तरी दूषित अन्न पाण्यातून पण, म्हणजे त्याचं मेन कारण तिथून आहे की हा आजार तिथून पसरत असावा. ठीक आहे.
तर मग आणि मग त्याच्यावरच्या ट्रीटमेंट काय आहे नेमकं, की काय द्यावं लागेल, की रक्तातून इम्युनोग्लोबुलिन द्यावे लागतील, प्लाझ्मा द्यावं लागेल, नेमका नर्वस सिस्टीमवर तो कुठे अटॅक करतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. उलट मला याच्यावर व्हिडिओ घेऊन यायला फार आवडेल, पण खरंच मला सगळंच बघावं लागतंय, त्यामुळे मी लगेच याच्यावर घेऊन नाही येऊ शकत. पण मिळाला वेळ तर नक्की घेऊन येईल. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही आर्टिकल वाचत जा, मी पोस्ट करत जाईल. ठीक आहे, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.